नांदेड शिक्षक पतसंस्थेत विद्याविकास पॅनलचे निर्भेळ यश, विरोधकांचा पुरता धुव्वा। नांदेड जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला। या निवडणुकीत विद्याविकास पॅनलची ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 11 जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे। तर दुसरीकडे या झंझावातात विरोधकांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले असून त्यांचा मोठा पराभव झाला आहे। वार्षिक निवडणूक संपन्न झालेली आहे। त्यामध्ये 11 संचालक हे विद्याविकास या ग्रुपचे गटाचे निवडून आलेले आहेत। यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, टाईट शिक्षक संघटना, इतर सहकारी संघटना सोबत होत्या। विद्याशिक्षक ही पतसंस्था जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था आहे। अतिशय पारदर्शक कारभार त्या ठिकाणी चालतो आणि शिक्षक पतसंस्थेच्या नंतर 10% व्याजदराने देणारी ही दुसरी पतसंस्था आहे। जे काही विरोधात पॅनल होतं त्यांना आम्ही निवडणुकीच्या पूर्वी विड्रॉलच्या वेळेस 6 जागा देण्यासाठी तयार होतो, 7 जागा देण्यासाठी तयार होतो, दिल्या होत्या। पण त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही उमेदवारी कोण ठेवावी। बिनविरोधमध्ये आमचे 8 उमेदवार ठरलेले होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांच्यात वाद झाला आणि ही निवडणूक लागली आणि सभासदांनी जिल्ह्यातील सभासदांनी या विद्यमान पदाधिकाऱ्यावर आमचे अक्कमवाड सरजी बालाजी अक्कमवाड, मुख्याध्यापक आहे तामसा हायस्कूलला मोठ्या देविदास अक्कमवाड यांच्या नेतृत्वाखाली, मांजमकर सरांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभा टाकलेलं होतं। याला थोडा विरोधकांनी वेगळा काय रोख देण्याचा किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु सुधारण मतदारांनी, सभासदांनी पतसंस्थेचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी प्रचंड बहुमताने 11 उमेदवार आपल्याला ह्या विद्याविकास विद्याविकास पॅनलचे विजयी झालेले आहेत। भविष्यामध्ये ही पतसंस्था व्यापक स्वरूपात आपल्याला याच्यात काय वाढवता येईल, सभासदांना काय सुविधा देता येईल यासाठी हे संचालक मंडळ निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत। म्हणून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांचे मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे 9 उमेदवार आहेत, 2 सहकारी संघटनांचे आहेत। आपल्याला जे उमेदवार निसटत्या मताने पराभूत झालेले आहेत त्या 4ही उमेदवारांना आपल्याला आपल्यासोबत सामावून घ्यावं लागणार आहे। मागे पुढे होतील, पण दुसरे आमचे एक उमेदवार 12वे PM कुलकर्णी सर सोबत आहेत, ते निवडून आलेले आहेत। आलेत ना, ईश्वर चिठ्ठीने त्या पराभूत झालेल्या आहेत। अशा ह्या 4ही उमेदवारांना आपल्याला तिथं आपल्यासोबत सभागृहामध्ये टप्प्याटप्प्याने ठेवावं लागणार आहे, असं मला वाटते। ते आपण सगळे तो निर्णय घेऊ। पुनश्च एकदा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे मी मनस्वी आभार मानतो आणि नवीन संचालक मंडळाला पुढील कामकाजासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, टाईट शिक्षक संघटना, इतर सहकारी संघटनाच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय सहकार।